पर्यावरण वाचवण्याच्या घोषणा एकीकडे आणि दुसरीकडे सुरू आहे अवैध वृक्षतोड. जालन्यातील आणवा येथे वन विभागाने मोठी धाड टाकत कडुनिंब लाकडाचा साठा जप्त केला आहे. भोकरदन तालुक्यातील आणवा येथे वन विभागाने अवैध वृक्षतोड प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. वनपरिक्षेत्र जालना उत्तर अंतर्गत वनपरिमंडळ भोकरदनच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही धाड टाकली आहे. वन विभागाच्या माहितीनुसार गस्ती दरम्यान अधिकाऱ्यांना अवैध वृक्षतोड करून लाकूड साठवून ठेवल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार मौजे आणवा येथे छापा टाकण्यात आला. यावेळी अवैधरित्या तोड करण्यात आलेल्या कडुलिंबाच्या लाकडाचा मोठा साठा आढळून आलाय. या कारवाईत सुमारे 5.528 घनमीटर कडुनिंब लाकूड जप्त करण्यात आले. दरम्यान या प्रकरणी आरोपी खालिद मसूद शेख यांच्या विरोधात वन गुन्हा क्रमांक T05/2026 नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली तर वन परिमंडळ अधिकारी आणि वनरक्षकांनी संयुक्तपणे ही मोहीम यशस्वी केली आहे. वन विभागाने स्पष्ट इशारा दिला आहे की पर्यावरणाची हानी करणाऱ्या आणि अवैध वृक्षतोड करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार आहे.